कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. EPFO 3.0 मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, तर एसटी कर्मचाऱ्यांचे पगार धोक्यात आले आहेत. अनेक युरोपीय देश तीव्र उष्णतेच्या लाटेनं त्रस्त आहेत, तर ईस्टर्न फ्रीवे विस्तार प्रकल्पात मोठा बदल करण्यात आलेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे संकेत देत आहेत, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत ICC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प्रसिद्ध अभिनेत्यानं इस्लाम धर्म स्वीकारलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 22 जून वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी EPFO 3.0 ची. EPFO 3.0 अंतर्गत कर्मचारी भविष्य निधी संघटना आपल्या सदस्यांसाठी अनेक नवीन सोयीस्कर वैशिष्ट्य सादर करण्याच्या तयारीत आहे. सर्वाधिक चर्चेत असलेली घोषणा म्हणजे EPF खातेधारकांना त्यांच्या PF शिल्लकीच्या 75% रक्कम कधीही काढण्याची परवानगी देणे. मात्र या घोषणेनंतर 100% PF काढण्याची सुविधा पूर्वीप्रमाणे सुरू राहील की नाही असा प्रश्न अनेकांना पडलाय. EPFOनं 15 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं होतं की पात्र रकमेच्या 75% रक्कम कोणत्याही कागदपत्रांशिवाय कधीही काढता येईल, तर संपूर्ण 100% रक्कम काढण्याची सुविधा विशेष परिस्थितीत सुरू राहील. सध्या EPF सदस्य नैसर्गिक आपत्ती, महामारी, कंपनी बंद पडणं आणि बेरोजगारी यांच्यासारख्या विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या खात्यातील संपूर्ण शिल्लक रक्कम ही काढू शकतात. मात्र यासाठी सदस्याला पैसे काढण्याचं कारण देणं आणि संबंधित कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. दिलेलं कारण EPFOच्या मंजूर श्रेणींमध्ये बसत नसल्यामुळे दावे अनेकदा नाकारले जात असत. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ST कामगारांची. ST कामगार अभूतपूर्व आर्थिक संकटांचा सामना करतायत. तात्काळ आर्थिक मदतीशिवाय पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार देणं अशक्य होईल. इतकंच नाही तर इंधन दुरुस्ती आणि दैनंदिन कामकाजासाठी निधीच्या कमतरतेमुळे लालपरी सेवा ठप्प होण्याचा धोका आहे. महाराष्ट्र ST कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी हा गंभीर इशारा दिलाय. त्यांनी सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. STकडे डिझेल पुरवठादार, सुटे भाग, टोल, दुरुस्ती आणि देखभाल आणि भाड्यानं घेतलेल्या बसेसची मोठी थकबाकी आहे. कर्मचाऱ्यांचे PF, ग्रॅच्युटी, रजा रोखीकरण, वैद्यकीय आणि प्रवास भत्ता आणि बँक कर्जाचे हफ्ते संबंधित संस्थांमध्ये जमा झालेले नाहीयेत. बर्गे यांनी असा दावा केलाय की डिसेंबर 2025 ते मे 2026 या कालावधीत कर्मचाऱ्यांकडे एकूण 633 कोटी 2 लाख रुपये थकीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली रक्कम संबंधित संस्थांमध्ये हस्तांतरित करण्यात आलेली नाही. पॉडकास्टची तिसरी बातमी युरोपीय देशांची. अनेक युरोपीय देश सध्या धोकादायक उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात आहेत. तापमान सातत्यानं वाढत असून अनेक ठिकाणी ते विक्रमी पातळीच्या जवळ पोचतंय. परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे की फ्रान्सनं काही भागांमध्ये मद्याच्या सेवनावर आणि विक्रीवर अंशतः बंदी घातली आहे. जर्मनीनं देशव्यापी उष्णतेचा इशारा जारी केलाय, तर स्पेनमधलं फुटबॉल चाहत्यांचं एक प्रमुख केंद्र बंद करण्यास भाग पडलंय. फ्रान्सच्या 96 पैकी 35 प्रांतांमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हवामान खात्यानुसार नैऋत्य फ्रान्स, पॅरिस आणि बर्गंडी प्रदेशात तापमान हे 39 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकतं, तर काही ठिकाणी ते 41 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सरकारनं लोकांना घरातच थांबण्याचं, भरपूर पाणी पिण्याचं आणि उन्हात जाणं टाळण्याचं आवाहन केलंय.
इटलीमध्ये सुद्धा उष्णता स्पष्टपणे दिसून येते. अनेक शहरांमध्ये तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. राजधानी रोममध्ये ऐतिहासिक कोलोझियमला भेट देणारे पर्यटक कडक उन्हात हैराण झालेले दिसतायत. अनेकांनी दिलासा मिळवण्यासाठी प्राचीन क्लॉडियस मंदिराच्या भूमिगत भागाकडे धाव घेतली, जिथे तापमान तुलनेनं सौम्य होतं. पॉडकास्टची चौथी बातमी ईस्टर्न फ्रीवे विस्ताराची. विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन राखत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 13.9 किलोमीटर लांबीच्या ईस्टर्न फ्रीवे विस्तार प्रकल्पाच्या आराखड्यात आणि संरेखनात महत्त्वपूर्ण बदल करून 949 झाडांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेतलाय. या बदलांमुळे मुंबई ते समृद्धी महामार्गापर्यंत अखंड कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा होईल. तसंच मुंबई आणि ठाण्याच्या दरम्यान वाहतूक कोंडीलाही मोठा दिलासा मिळेल. सुधारित योजनेअंतर्गत शेकडो झाडं विकली जातील, तर केवळ मर्यादित संख्येनंच झाडं तोडावी लागतील. त्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि पायाभूत सुविधा विकास ही दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य होतील. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी असे संकेत दिले आहेत की जर नुकतेच कमी किमतीत खरेदी केलेले कच्चे तेल हे भारतीय रिफायनरीजमध्ये पोहोचले तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. जागतिक तेल बाजारात मोठे चढ उतार होऊनही देशांतर्गत इंधनाच्या किमतीत फारच कमी वाढ झालेली आहे. तेल विपणन कंपन्या अजूनही जास्त किमतीत खरेदी केलेल्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करतायत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा परिणाम किरकोळ इंधनाच्या किमतींमध्ये दिसण्यासाठी वेळ लागेल. सध्या कंपन्यांकडे जास्त किमतीत खरेदी केलेलं कच्चं तेल साठ्यात आहे. जेव्हा कमी किमतीत खरेदी केलेलं कच्चं तेल त्यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा इंधनाच्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे. पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासंदर्भात ICC एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंतचे सर्व WTC अंतिम सामने इंग्लंडमध्ये खेळले गेले. 2027चा अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. आता अशी बातमी समोर आली आहे की ICC 2027च्या WTC अंतिम सामन्याचे यजमानपद लॉर्ड्सकडनं काढून घेऊ शकतं. ICC आणि ECB अंतिम सामना लॉर्ड्सऐवजी ओव्हलवर हलवण्याबाबत चर्चा करतायत. अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीये, परंतु अंतिम स्थळाबाबतची चर्चा ही प्रगत अवस्थेत असल्याचं वृत्त आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी गियानकार्लो एस्पोसिटो यांची. ब्रेकिंग बॅड, द बॉईज आणि द मॅडलोरियन यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखले जाणारे हॉलिवूड अभिनेते गियानकार्लो जुसेपे अलेक्झांड्रो एस्पोसिटो यांनी इस्लाम धर्म स्वीकारलाय. ते काही काळापासून सौदी अरेबियामध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण करत होते. त्यांनी कलमाचं पठण करून इस्लाम धर्म स्वीकारलाय. त्यांनी प्रोडक्शन टीमच्या सदस्यांसोबत मशिदीत नमाजही अदा केली. अल शेख यांनी त्यांच्या एक्स-मेन अकाउंटवर जियानकार्लो एस्पोसिटो आपल्या टीम सदस्यांसोबत नमाज अदा करत असल्याचा एक व्हिडिओ शेअर देखील केलाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.